आम्ही सेल्फ सर्व्हिस घ्यायची आणि तिला मात्र महाराणीसारखं ती जिथे बसेल तिथे सर्व्हिस मिळेल. वाव, नाईस नाईस हा गावछाप. हे क्लिअरली तू तुझ्या पदाचा मिसयूज करतीये, जीएस बनण्याचा मिसयूज करते. आणि का का तुला महाराणीसारखं तुझ्या बेंचवर बसून सगळं मिळेल आणि आम्ही मात्र तिथे जाऊन तिथे घ्यायचं. मी त्या दिवशी बंड्याला बोलली की मला माझी सर्व्हिस सीटवर पाहिजे, तर माझ्यावर सगळ्यांनी ओव्हर रिॲक्ट केलं, ओरडले मला. आणि आज तू सेम करतेय, तर तुला का नाही कोणी काय बोलत आहे? वाय? ए अनिका, हे बिबट्याचे कपडे घालून आणि म्हणून कोणी बिबट्या नाही होत. तुझी पावचर डरका इथं नाही फोडायची. हा, मी तिला वडापावने दिला कारण ती माझी बहीण आहे. ए बंडू झेंडू, ही तुझी बहीण भावाची स्टोरी आहे ना, ती घरी. हे काय? माझ्या आजीचं कॉलेज आहे, माझ्या आजीचं, कळलं का? आणि आज तर मी आजीला सांगणारच आहे कसं इथे ते चाललंय, ते पार्शालिटी करते ही गावछाप. बघा, माझ्या आजीचं कॉलेज, माझ्या आजीचं कॉलेज. कपाळावर लिहून फिर मोठ्या अक्षरात माझ्या आजीचं कॉलेज. पंड्या काय कमी थांबणार? काय गे, जाऊन सांगणार आहेस ना? जा, सांग जा जाऊन. मी पण सांगतो अन्नपूर्णा आजींना, मी माझ्या पदरच्या पैशाने यांना खाऊ घालतोय. तुझ्या पोटात दुखायचा काय संबंध? आणि हा, मी माझ्या मर्जीने एखाद्या कस्टमरला ऑर्डर नेऊन देऊ शकतो. त्यामुळे कमळीनं कुठला नियम मोडलेला नाही, कळलं काय पांढरा बिबट्या? ए बंडू झेंडू, ए अनिका, मागो, पुन्हा जर का हात उगारलास की नाही, उगाच काढून फेकून दे. काय प्रॉब्लेम आहे का तुझा? सारखं मधी 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 कशाला त्रास देत असतेस मला? आणि काय एकदाच सांगतो, मी नियम कधीच मोडत नाही. आणि पुन्हा जर का तू त्याला त्रास दिलास तर साळू तर ध्यानात आहे ना? हो, थोडे चाळूता. झाडू झाडू पार्टी माहितीये ना? तुला तर नंतर बघेन. निघ. आदिती, सॉरी. तू नको लक्ष देऊ. अगं, असं समज मला त्रास द्यायला जन्माला आलेली माझी लहान बहीणच आहे. चला आपण वडापाव खेळूया. चला चला चला.